चैतन्य बंगाली बाबांच्या मंगल यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात। नाशिक येथील नाशिक-पुणा हायवे शिंदे पळसे परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ओम चैतन्य बंगाली बाबा संजीवन समाधी सोहळा व यात्रा उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याची सुरुवात दिनांक 18 एप्रिल पासून भक्तिमय वातावरणात सुरू झाली आहे। यात्रोत्सवाच्या निमित्ताने परिसरातील तसेच दूरवरून येणाऱ्या भाविकांचे ओम चैतन्य बंगाली बाबा यात्रा उत्सव सोहळा समिती यांच्याकडून सहर्ष स्वागत करण्यात येते। या कार्यक्रमात धार्मिक विधी, कीर्तन, नाथ कीर्तन, भजन तसेच सामाजिक उपक्रमांचाही समावेश करण्यात आलाय। शुक्रवारी दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी कावड यात्रा पंचगंगाजल मिरवणूक दारणेश्वर महादेव मंदिर ते ओम चैतन्य बंगाली बाबा मंदिर पळसे कावड यात्रा मार्गाद्वारे कावड यात्रा संपन्न झाली आहे। शनिवारी दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी 9 ते 1 या वेळेत बंगाली बाबा मंदिर पळसे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। रक्तदान श्रेष्ठदान जीवनदान या उदात्त हेतूने भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले। शनिवारी दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी मांडव डहाळ्याचा कार्यक्रम, सत्यनारायण पूजा व महाआरती तसेच भाविकांच्या आगमनापर्यंत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। तसेच भव्य रथ मिरवणूक, अघोरी शिवतांडव नृत्यपथ, साईबा साऊंड अँड लाईट शो आणि भव्य फटाक्यांची आतिषबाजी भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे। रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध नाथ भक्त गायक श्री आकाश शिंदे यांचा नाथ कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। तसेच सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज कुईटे धारणगाव यांचा भव्य कीर्तन सोहळा, त्यानंतर भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। या भक्तिमय आणि सामाजिक उपक्रमांनी परिपूर्ण सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बंगाली बाबा यात्रा उत्सव सोहळा समिती शिंदे पळसे नाशिक यांच्या वतीने करण्यात आले। नाथपंथी आकाश शिंदे यांचाही गायनाचा कार्यक्रम येथे संपन्न होणार आहे, तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी या सर्व परिवारातर्फे आपणास आवाहन करतो। धन्यवाद। सर्व भाविकांना सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आम्ही सर्व बंगाली बाबा फ्रेंड सर्कल या इथे यात्रेचं आयोजन केलेलं आहे। आज कावड यात्रा संपन्न झालेली आहे। उद्या सकाळी मांडव डाळ्याचा कार्यक्रम तसेच भव्य मिरवणूक आयोजित केलेली आहे। सर्व पंचक्रोशीतील भाविकांना या बंगाली बाबा फ्रेंड सर्कलतर्फे मी आवाहन करतो की जास्तीत जास्त तुम्ही या जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि या यात्रेचं आनंद घ्यावा। त्याचप्रमाणे कीर्तनाचाही कार्यक्रम या इथे आयोजित होणार आहे। बंगाली बाबाचे फ्रेंड सर्कल जे आत्तापर्यंत कार्यक्रम चालवलेले एकदम छान काम चालवलेलं आहे। असंच इडून पुढं चालावा ही बाबांच्या चरणी मस्तक ठेवून सांगतो। आणि जे आता जे मुलं आहे सगळे फ्रेंड सर्कल एकदम चांगलं काम करतात। आत्तापर्यंत जे कोणी काम केलेलं नाही हे फ्रेंड सर्कल इतका काम छान करते। यांच्या पाठीमागून फक्त कामाच्या रूपरेषा बघून घ्यावा, फक्त असे फ्रेंड सर्कलचे काम आहे। आणि हे आता उद्याचा जो उत्सव आहे सकाळपासून महाप्रसादाचा हा लाभ आहे, प्रत्येकाने घ्यावा। त्याच्यानंतर या यात्रेमध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावा, कारण काय वैयक्तिक कार्यक्रम नसतो, हा सगळ्या गावाचा कार्यक्रम असतो। हा वैयक्तिक कार्यक्रम नसल्यामुळे सगळ्यांनी खेळीमेळीने वातावरणात हा पार करावा सगळ्यांनी। असं त्या आपली भव्य दिव्य अशी यात्रा आहे। तसेच आपलं सकाळी मांडव डाळ्याचा हा कार्यक्रम होईल, त्यानंतर महाप्रसादाचा लाभ दिवसभर आपण ठेवलेला आहे। तरी महापूजा आरती वगैरे, बाबांची आरती वगैरे होईल आणि त्यानंतर भव्य दिव्य अशी मोठी मिरवणूक, अघोरी नृत्य तांडव, शिवतांडव हे 4 वाजेपासून तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हा रथ मिरवणूक, बाबांची पालखी मिरवणूक अख्ख्या संपूर्ण गावामध्ये पळसे नगरीत निघणार आहे। तरी मी सर्व भाविकांना विनंती करतो की जास्तीत जास्त या भव्य दिव्य मिरवणुकीचा लाभ घ्यावा। आणि तसेच दुसऱ्या दिवशी रविवारी 20 तारखेला नाथपंथीतील संप्रदायातील बडे बाबा यांचे आशीर्वादाने आम्ही आकाश भाऊ शिंदे यांचा
भक्तिगीताचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी सर्व ग्रामस्थ व सर्व मंडळांना विनंती आहे की सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आणि तसे परत दुसऱ्याही दिवशी परत 21 तारखेला आपण कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज कुलटे धारणगावकर यांचे असे 6वे कीर्तन बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन संपन्न सेवा होणार आहे. तरी आणि त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. तरी सर्व भाविकांना एकच विनंती आहे की या कार्यक्रमाचा पुनश्च एकदा सर्वांनी लाभ घ्यावा. ओम नमः. बांगडी बाबा प्रेम सतर्फे उद्या महोत्सव सोहळा केला आहे जत्राचा. परवा आकाश महाराज शिंदे आज ठिकाणी येणार आहे. नमस्कार, मी रुपाली प्रवीण गायके, बंगाली बाबा स्टॉप येथेच राहते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या बंगाली बाबा यात्रोत्सवाचा कार्यक्रम दिनांक 19 एप्रिल, 20 एप्रिल आणि 21 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. तर सर्वच जणांनी जास्तीत जास्त प्रमाणात येथे येऊन बाबांचा सानिध्यात येऊन बाबांचं दर्शन घ्यावं आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. यात्रा उत्सव साजरा होत आहे. जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हा. दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचा पण लाभ घ्या. 3 दिवस यात्रा 19, 20, 21 तिन्ही पण दिवस या. एक दिवस आकाश शिंदे यांचा छान गायनाचा कार्यक्रम आहे. दुसऱ्या दिवशी कीर्तन आहे. कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. अरे बाबा की दरगाह फुलाना फूल गई बाबा फुलाना फूल गई फलाना फूल गई बाबा फलाना फूल गई. अंतापुर में बाबा की दरगाह नदी किनारे बाबा की दरगाह. अंतापुर में बाबा की दरगाह नदी किनारे बाबा की दरगाह. फुलाना फूल गई बाबा फलाना फूल गई. अंतापुर में बाबा की दरगाह नदी किनारे बाबा की दरगाह. फुलाना फूल गई बाबा तरलाना फूल गई. अंतापुर में बाबा की दरगाह नदी किनारे बाबा की दरगाह. फुलाना फूल गई बाबा गुलाबलाना फूल गई. अंतापुर में बाबा की दरगाह नदी किनारे बाबा की दरगाह. अंतापुर में बाबा की दरगाह नदी किनारे बाबा की दरगाह. फुलाना फूल गई बाबा लाना फूल गई. लाना फूल गई बाबा लाना फूल गई. बंगाली बाबा की. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.